म्हणजेच काय मूल्यमापन? तर पनवेल शहरात तक्का भागात धक्कादायक प्रकार घडलाय। मुलींच्या बालगृहाबाहेर पदपथावर नवजात अर्भक सापडलंय। हा सर्व भाग उच्चभ्रू वस्तीचा आहे। रात्री कुणीतरी फुटपाथवर हे नवजात अर्भक सोडून दिल्याचं उघड झालं। रात्रभर हे बाळ रस्त्यात रडत होतं। बाळासोबत सेरेलॅक, कपडे आणि इंग्रजीत लिहिलेली चिठ्ठी देखील होती। पनवेलमध्ये सकाळी 6:30 वाजता 2 दिवसाचं अर्भक घेतलं होतं। तक्क्या या ठिकाणी अर्भक घेतलं होतं। मी त्याच ठिकाणी तुम्ही पाहता की हा जो शेड आहे, या शेड मध्ये आहे हे अर्भक ठेवण्यात आलं होतं। या टेबलवरती एका बास्केटमध्ये हे अर्भक ठेवण्यात आलं होतं। 2 दिवसाचं ते बाळ आहे आणि त्या बाळाबरोबर आहे ते चिठ्ठी ठेवण्यात आली होती। त्याचबरोबर दूध आहे, दुधाची पावडर सुद्धा ठेवण्यात आली होती। एका मातेन आहे या ठिकाणी ते अर्भक ठेवताना मला माफ करा अशा प्रकारच्या चिठ्ठीत लिहिण्यात आलेलं आहे। आपण जर हा स्पॉट पाहिला तर हे जे आहे ते महाराष्ट्र सरकारचं महिला आणि बाल विकास भवन आहे। स्वप्नालय हे मुलींचं बालगृह आहे। ते बालगृह बघूनच आहे त्या आईने, त्या मातेने आपल्या या ठिकाणी 2 दिवसाच्या अर्भकाला ठेवलं होतं। आपल्याबरोबर या ठिकाणी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे जनसंपर्क अधिकारी संजय मुस्कुटे सर। नागरिकांनी हा पण बोध घेणं गरजेचं आहे की अशा वेळेस वाट न बघता त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेणं, त्याला कारण ते आता उत्तम स्थितीमध्ये बाळ आहे ही आता आनंदाची गोष्ट आहे। पण या घटनेकडे खूप गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, कारण दॅट इज टू बी नीड ऑफ द प्रेझेंट आवर। कारण त्यांनी जी इंग्रजीमध्ये चिठी लिहिली आहे, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू सर्वाइव्ह दिस चाइल्ड दिस फायनान्शियल ऍस्पेक्ट्स, सो जस्ट मला सॉरी, माफ करा मला। अशा पद्धतीने त्या महिलेने उत्तम इंग्रजीमध्ये ते पत्र लिहिलंय, तर खूप शोकांतिक असं मला वाटतं। या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपासाला म्हणजे ती आईपर्यंत पोहोचायला मदत मिळेल, अतिशय सहज मिळेल। कारण हा सगळा जो विभाग आहे ना, विभागामध्ये प्रत्येक सोसायटीमध्ये एक उच्च मध्यमवर्गीय असणारी लोक आणि सडी या ठिकाणी राहतात, त्यामुळे सगळीकडे सीसीटीव्ही आहे। काही तासांमध्येच प्रत्यक्ष जो कोण आरोपी असेल त्याला शोधण्यात येईल आणि पोलिसांना त्यामध्ये यश मिळेल आणि सगळी मंडळी त्या ठिकाणी सहभागी झाली। नक्कीच आपण पाहतो की या सर्व विभागामध्ये ज्या सोसायटी त्या सोसायटीमध्ये सीसीटीव्ही लागले असल्यामुळे कोणी या बाळाला इथे ठेवलं हे मिळण्यासाठी पोलिसांना नक्कीच याची मदत मिळणार आहे। विनायक पाटील, एबीपी माझा, पनवेल, नवी मुंबई। तर बाळाला सांभाळण्याची क्षमता नव्हती तर एखाद्या सामाजिक संस्थेची मदत घेता आली असती, लोकप्रतिनिधींची मदत घेता आली असती। रस्त्यावर सोडून देणं गैर आहे अशी प्रतिक्रिया भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी दिली आहे। छोटी बाळं रस्त्यावर टाकू नये, आज त्याला जीवितहानी होऊ शकते। एखाद्या जर औषधाचा तुम्हाला उपचार होऊ शकत नसेल तर सामाजिक संस्था आहेत, आमच्यासारखी लोक आहेत, त्यांना सांगितलं तरी उपचारासाठी पैसे मिळू शकतात। आणि प्रत्येक पालकाला विनंती आहे की अशा पद्धतीने बाळाला बरं नसताना असं रस्त्यावर टाकू नये। पुढची बातमी बघूयात। अभिनेत्री शेफाली जरीवालाचा